नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी बातमी। राज्य सरकारचा मोठा निर्णय, निवृत्ती वेतन धारकांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मिळणार पेन्शन। जाणून घ्या काय सविस्तर अपडेट आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो, आपणास विनंती राहील की आपण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका। मित्रांनो, शासकीय सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींना निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते। पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीलाही पेन्शनचा लाभ घेता येतो, हे आपल्या सर्वांना माहीत असेलच। पण आता निवृत्ती वेतनाबाबत केंद्र सरकारकडून सुधारणा करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी राज्यात सुद्धा केली जाणार आहे। त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर विसंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर विसंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने संबंधित व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील अविवाहित, अपत्य, घटस्फोटित, विधवा, मुलगी, मनोविकृती व अपंग सदस्यांना कुटुंब निवृत्ती वेतनाची रक्कम देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। कोणाला मिळणार लाभ पहा मित्रांनो। मिळालेल्या माहितीनुसार या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालय तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना लागू राहील। सध्या असलेल्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांचा पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर अविवाहित मुलींच्या बाबतीत ती 24 वर्षाची होईपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्यात येते। मानसिक अथवा शारीरिक विकलांगता असलेल्या पायाला यात भर कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याची तरतूद आहे। नक्की काय झाला बदल पहा मित्रांनो। आता शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते हयात असताना त्यांची मुलगी अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा असेल व अशी मुलगी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल तर अशा प्रकरणी केंद्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना व त्यांच्या प्रथम वारस पती किंवा पत्नी यांच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याबाबत निवृत्ती वेतनाबाबत सुधारणा केली आहे। केंद्र शासनाने केलेल्या सुधारणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।